नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या याच्या एक नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर काय मस्त पटापट बूट घातली, लेस बांधली आणि निघालो डायरेक्ट फिरायला म्हणजे आजचा दिवस खूप खास आहे, कारण का आज आम्ही करणार आहे अनेक देवस्थान. तर पहिलं जे आम्ही केलं, मिडबावमध्ये स्थित असलेलं श्री रामेश्वर देव यांचे दर्शन, साक्षात महादेव. तर काय खूप गरजेचं असतं, आमची श्री कुलदैवत गजबा देवी तिच्या दर्शनाच्या अगोदर श्री रामेश्वर देवांचे दर्शन घेणे हे खूप गरजेचं असतं. तर काय मस्त मंदिराच्या प्रदक्षिणा घातले आणि नंतर आम्ही निघालो श्री आमची गजबा देवी, जी आमची कुलदैवत आहे. तर हे मंदिर स्थित आहे एकदम टोकावरती समुद्रकिनारी मिडबावमध्ये. तर ही आमची देवी. तर काय मस्त देवीक मस्त गाराणा घातली, नको ती माणसं इडा पिडा सगळी दूर करा सांगितली आणि माझ्या आई वडिलांना आणि या जगाला सुखी ठेव असं देखील सांगितलं. तर काय पहिलं मस्त सोडा घेतला, लिंबू सोडा, जीव थंडगार केले. एवढं गरम होत होतं ना, एवढं गरम होत होतं की नुसतं गरम होत होतं तेच बोलून. तर ठीक आहे, त्याच्यानंतर आम्ही पोचलो कोंकणची काशी श्री कुणकेश्वर देव यांच्या मंदिरात. तर मंदिरात इतकी गर्दी होती की 1.5 तासानंतर शेवटी दर्शन झालं महाकाल यांचे. तर इथे पर्यटक अनेक होते, हे जास्त करून पर्यटकच होते, इतकी गर्दी त्यामुळेच होती. तर हे बनून देखील आनंद झाला की आमच्या कोकणामध्ये पर्यटकांची गर्दी आहे, कारण का बोलतात ना, कोंकणची माणसं साधी बोळी, काळजात भरल्या त्यांची साळी. तर काय मस्त दरबारामध्ये घुसलो, महाकालला बघितलं, जे आंब्याने सजवलं इतकं सुंदर वाटत होतं, मन प्रसन्न झालं. तर दरबारात गेलो आणि इतका मस्त वास येत होता ना हापूस आंब्यांचा, आणि श्री महाकालेश्वर यांचे दर्शन घेतले आणि आम्ही घरच्या दिशेने रवाना झालो. तर काय मस्त घरी आलो, चेंज बिंज केलं, झोपलो येऊन, आणि जो झोपलो तो एकदम झोपूनच राहिलो. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. फॉलो करा जय मिडबावकर व्लॉग्स.